नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण गवळाऊ गोवंशासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या गोष्टी या गवळाऊ संवर्धनासाठी आणि इतर देशी गोवंशा संवर्धनासाठी ज्या महत्त्वाच्या असतात. व्हिडिओमध्ये सध्या आपण जो स्वच्छंद विचरण करणाऱ्या गवळाऊ गाईंचा जो कळप बघत आहे तो एका युवकाचा, प्रज्वल साठे या युवकाचा असून त्यांनी संकरित आणि इतर देशी गोवंशाचं गोपालन सोडून सध्या ते गवळाऊ गोवंश संवर्धनाचं त्यांनी काम हाती घेतलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जर एका गोवंशाच्या संवर्धनासाठी आहे कोणती गोष्ट आहे तर ती आहे एक नंदी, जो की एक शुद्ध वंशावळीचा नंदी अशा प्रकारच्या गोवंश संवर्धनासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याकडे असलेलं मुबलक चारा क्षेत्र, जे की या विदर्भाच्या नैसर्गिक संपदेत आपल्याला पिढ्यानपिढ्यांपासून मिळालेलं आहे. अजून नवीन घेतला का तुम्ही? खूप दिसू राहिली संख्या आता. मागा आलो होतो, तुम्ही कुठून तरी घेतला म्हणा, त्या खाटकाली चालल्या होत्या. हां हां, हे मोठी गाव आहे ना आपली, हिचं आपण असा वासरू दिलं. आता कोणच्या आहे ना गाभण आहे? आपल्या ह्या घरच्या आहे ना. या वेळेला लावलं का तुम्ही? लावलं, राहिली नाही. हे काय, मी आलो होतो मागा. यो यो यो. अशा प्रकारच्या स्वच्छंद वातावरणात गाई चरून जे तणावमुक्त दूध देतात, त्याच्यात कोणतंही शोषण हे गाईचं केलं जात नाही आणि गाई या नेहमी आनंद घेतात. आणि अनेक प्रकारच्या वनस्पती या विदर्भाच्या गवताळ प्रदेशांमध्ये चरून ते औषधीयुक्त दूध जेव्हा आपल्याला प्राप्त होते, त्याच्यातून आपल्याला कमीत कमी दुधातून जास्तीत जास्त आपल्याला औषधी गुणधर्म मिळतात आणि आपलं आरोग्य कायम ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. बरेचसे लोक आपल्या कळपामध्ये जातीवंत एक नंदी ठेवत नाही. त्याचं कारण ते सांगतात की नंदी दूध देत नाही. पण जर आपल्या कळपातील जर नंदी चांगल्या दुधाळ गोवंशाच्या पैदाशीपासून तयार झालेला असेल तर नक्कीच येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला दूध आणि आपल्या गोवंशाची जी सुंदरता आहे आणि जातीवंत वासरे आणि कालवडी आपल्या गोठ्यामध्ये नक्कीच भविष्यात तयार होतील. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया गवळाऊ संबंधी नवीन माहितीसोबत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा वसुंधरा.